तुझं नाव सांगशील मला? दिविशा दिविशा देविशा. सियाल. ओके. तू राहतेस कुठे? मी वारजेत राहते आणि ते क्लासच्या जवळच आहे. ओके. जवळच आहे तुला. हम्म. कोणाच्या रेफरन्सने आलीस इथे? इकडे असं आम्ही कुठेतरी एक सामान घ्यायला जात होतो, तेव्हा मला मध्येच दिसलं हृदय आर्ट्स ओके. म्हणून. तू कॉन्टॅक्ट केला. बघितलं. ओके. मग तू ज्यावेळेस जॉईन केलं आणि नंतर मग तू कोणत्या म्हणजे मीडियममध्ये आहेस आता? आता मी ॲक्रिलिक पेंटिंग करते बरं. आणि कॅनव्हसवर करते. तर आपण आता एक्झिबिशनमध्ये आलो आहे. यामध्ये तुला कोणतं चित्र खूप आवडलं? मला माझं चित्र आवडलं डोळ्याचं. ओके. आणि कारण की त्याच्यात खूप सारे कलर्स आणि असं त्याच्यात टेक्स्चर पण वापरलं आहे, ओके. म्हणून ते पेंटिंग वर येतं, अजून उठून दिसतं, म्हणून मला ओके. ते खूप म्हणजे आवडलं. 3D टाईप आहे का थोडं? 3D टाईप. ओके. ते बाकीच्यांनाही आवडलं? हो. अरे वा, खूप छान. मॅमला कसं वाटलं? मॅमला मी आधी त्याचं इन्स्पिरेशन फोटो दाखवलेलं, मॅम बोलले हो हे खूप छान आहे, हे कर तू. ओके. मी केलं तर आधी तर मला काहीच कळत नव्हतं आणि खूप प्लेन कलर जात होते. त्याच्यानंतर मॅमने मला सांगितलं कसं करायचं, ते केलं. आता खूप भारी दिसतं ते. म्हणजे जे शक्य वाटत नव्हतं ते शक्य झालं. हो. कोणामुळे? मॅममुळे. आणि तुझ्यामुळे. दोघांच्या इच्छाशक्तीमुळे हे झालं. ओके. तर मॅमबद्दल तुला कोणत्या गोष्टी छान वाटतात ते मला थोडक्यात सांग. मॅम खूप फ्रेंडली आहेत आणि ते असं ओरडत नाही जास्त. असं काही विषय निघाला, काही झालं तरच क्लासमध्ये ओरडत ओरडतात. नाही, घरी हां. ओरडत असतील. तसं म्हणजे क्लासमध्ये जास्त ओरडतच नाही आणि खूप फ्रेंडली आहेत आणि तसं खूप छान आहे. म्हणजे क्लासचं वातावरण खूप छान असतं त्यांच्यामध्ये. ओके. तुला आवडतं. तुला जर मी 3 चॉईस दिल्या, स्कूल, तुझं घर आणि क्लास, तर याच्यामधलं एक काय तू निवडशील? क्लास. क्लास. का बरं? तिकडे सगळे माझे मित्रमैत्रिणी आहेत, त्यांच्याशी बोलू शकते मी, कसं पण बोलू शकते. हे तुला फ्रीडम भेटतंय. हो. हा व्हिडिओ तुझी आई पण बघते हा? हो. पहिले एलिमेंटरीला होतीस बरोबर? आता? आता मी इंटरमिडिएट देणार आहे. ओके. मग दोघांमधला फरक काय जाणवतोय तुला आता? एलिमेंटरी जास्त सोपी होती आणि ओके. एलिमेंटरीमध्ये कमी टॉपिक्स असतात ओके. आणि इंटरमध्ये जास्त असतात. आणि जसं की एलिमेंटरीमध्ये डिझाईनचा टॉपिक असतो, बरं. त्याच्यात शेप्समध्ये नाही तर सर्कल, स्क्वेअर, ओके. त्याच्यातमध्ये डिझाईन्स करायचे असतात. ओके. आणि इंटरमिडिएटमध्ये डोरचा डिझाईन, ओके. साडीचा डिझाईन, ओके. असे वेगवेगळे प्रकार असतात. मग ह्या एक्झाम महत्त्वाच्या आहेत का? हो. अच्छा. म्हणजे ओके. याचा त्यांनी यूज होतो नंतर. पेंटिंगचे बेसिक्स क्लिअर होऊन जातात. ओके. आणि एस्पेशली इंटरमिडिएटमध्ये आपल्याला जसे ग्रेड्स मिळतात ते तितके मार्क्स आपल्याला बोर्डमध्ये ओके. काउंट होतात. अरे वा. म्हणजे याचं खूप महत्त्व आहे. हो. हे करायला हवं बऱ्याच जणांनी. ओके. तुझं आता सध्याचं आर्टवर्क कोणतं आवडतं? आत्ता मी ॲक्रिलिक पेंटिंग करते आणि तेच मला खूप का आवडतं. बरं? काय कारण त्याच्या मागचं? ॲक्रिलिक पेंटिंगमध्ये म्हणजे इझी आहे तसं ओके. बघितलं तर. आणि आपण किती पण चुका करू तर ते असं परत ॲक्रिलिकने देऊ शकतो आणि ते ओके. आपण किती पण चुका केल्या तर त्याच्यावर परत पेंट करू शकतो जसं हवं आहे आपल्याला तसं. जसं की म्हणजे तू आता त्याच्यामध्ये एखादं आर्टवर्क केलं असेल ना, जसं की एखादं चित्र काढलं असेल, तर असं कोणतं चित्र होतं की ज्याच्यामध्ये काहीतरी तुझ्याकडून चुका झाल्या, त्या तू पुन्हा करू शकली, रिटच देऊ शकलेस त्याला? माझा कृष्णाचा एक पेंटिंग आहे, त्याच्यात मी ओके. अख्खं 1 कलरमध्ये केलं आहे ओके. आणि त्याच्यात खूप शेड्स सेम झाले, बरं. त्यामुळे ते असं उठून नव्हतं दिसत. हं. सो त्याच्यात मी परत वेगवेगळे कलर्स त्याच्यात ॲड करून मग त्याच्यावर दिलं तर मग ते करेक्ट झालं. मग हे करत असताना तुला मॅमचा त्यामध्ये काय यूज झाला? म्हणजे त्यांच्यामुळे काही तू इम्प्रूव्हमेंट्स करू म्हणजे शकलीस? हो, असं दर कलर ॲड केल्यावर मी देत होते आणि मग मॅम बोलत होती कुठला कलर अजून ॲड करायचं. ओके. ओके. जसं की मी ते अख्खं चित्र ब्राऊनच्या शेड्समध्ये केलं आहे बरं. आणि त्याच्यात व्हाईट, ब्लॅक आणि येलो हे 3 अजून एक्स्ट्रा कलर्स ॲड केले आहेत. बरं. सो त्याच्यात कुठलं लाईक ब्लॅक जास्त हवं आहे, व्हाईट जास्त हवं आहे, येलो जास्त हवं आहे, ते मॅमनी मला सांगितलं. म्हणजे याचं नॉलेज तुला पहिले नव्हतं, ते तुला मॅममुळे आता कळालं. हो. म्हणजे तू असं इम्प्रूव्ह करत गेली आहेस. ओके. तर क्लास तू जॉईन केलास,
तेव्हाची तू आणि आताची तू, तर असा काय बदल घडला? म्हणजे तू आर्ट तर शिकलीस, पण त्यासोबत तुला अजून काय फायदा झाला? अजून मला आता स्ट्रोक्स इझी जात आहे आणि सगळं म्हणजे इम्प्रूव्हच झालं आहे तसं म्हणजे. ओके. वागण्या बोलण्यामध्ये काही फरक जाणवतोय? म्हणजे आई म्हणते का अशी, की तू पहिले अशी होतीस, आता अशी झाली आहेस? हो, तसं रोजच म्हणते की पेंटिंगमध्ये आधी पण तसंच होतं, आता पण तसंच आहे. अच्छा, आई पण फॉलोअप घेत बोलण्यात असते. हो, अरे वा. बोलण्यात मी चेंज झाली आहे तसं. ओके, काय फरक झाला? आधी मी अजिबात बोलायचे नाही आणि आता सगळ्यांशीच बोलते. मग हे कशामुळे जास्त झालं? बोलते. हे कशामुळे झालं? हे पेंटिंग क्लासमुळेच, म्हणजे क्लासमध्ये खूप बोलते मी. हो का, सगळ्यांशी कॉन्टॅक्टमध्येच. हो. म्हणजे क्लासमध्ये एक प्रकारे वातावरण छान आहे, हो. फ्रेंडली आहे, हम्म. की कोणी जरी अनोळखी असेल तर त्याच्याशी आपली त्याच्याशी पण फ्रेंडशिप बोलू होते, शकतो. आपण मोकळेपणाने बोलतो, बाकीचे आपल्याला हेल्प पण करतात, हो. असंच ना? हो. ओके. तू एवढ्या वर्षापासून क्लासला आहे, म्हणजे तुला नक्कीच क्लास आवडतो, तुला त्याचा फायदाही झाला आहे, बरोबर? तर मला आता हा शेवटचा प्रश्न आहे, मनापासून सांगायचा, की तुझ्या जर फ्रेंड्सला हा क्लास जॉईन करायचा असेल आणि तुला त्यांना सजेस्ट करायचं, तर का करावं यासाठी 3 रिझन्स हवेत, ते सांग. पहिला तर रिझन आहे की ते माझे फ्रेंड्स असतील, म्हणून मी त्यांना सांगेन मी क्लासमध्ये म्हणून या. ओ. दुसरं रिझन, इकडे खूप छान पेंटिंग शिकवतात मॅम आणि त्यांना जमत नसेल तरी जमेल ओके. क्लासमध्ये आल्यावर. ओके. आणि तिसरं रिझन म्हणजे असं क्लासमध्ये फ्री स्पेस मिळतो फील होतं भारी. आणि ते खूपच असं छान बोलू शकतील सगळ्यांशी आणि त्यांना असं फ्रीडम मिळेल तिकडे क्लासमध्ये म्हणून. ओके. ओके, छान उत्तर होती. थँक्यू सो मच. थँक्यू.